आणि आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात। झी 24 तासच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय, कारण 2 वर्षामधील प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। 2024-25 आणि 2025-26 ची मान्यता रद्द करण्यात आली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। महिला बाल विकासच्या कामांची देखील आता चौकशी होणार आहे। झी 24 तासच्या बातमीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार असल्याचं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलं। एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जातील। यासोबतच 2024-25 आणि 25-26 या 2 वर्षातील प्रशासकीय मान्यता रद्द करणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी झी 24 तासला दिलेली आहे। ठाण्यामधील महिला आणि बाल विकास विभागात मोठा घोटाळा समोर आला। यात तब्बल 27 योजनांमधून सुमारे 73 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे। अशा पद्धतीनं जिल्हा नियोजन अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याच्याही मान्यता देत असताना संबंधित विभागाचे अंदाजपत्रक असतील, त्यांचे कागदपत्र असतील, त्या संदर्भातली तपशिलात माहिती घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही निधी देण्यात येऊ नये। कामं जर अपूर्ण राहिलेली असतील तर त्याची बिलंही काढण्यात येऊ नये आणि पालकमंत्र्यांना निदर्शनास आणल्याशिवाय कुठल्याही अशा पद्धतीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा स्तरावरच्या देण्यात येऊ नये। 2024-25, 25-26 म्हणजे 2 वर्षाचा कालावधी काम ॲक्टिव्ह असतं, म्हणजे प्रशासकीय मान्यता जी आहे त्याला मुदत 2 वर्षाची असते। तर ह्या 2 वर्षाच्या मुदतीत जर अशा पद्धतीच्या कुठल्या प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर ते रद्द करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्या संदर्भातली ह्या सगळी घटना समोर आल्यानंतर त्या संदर्भातली आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि सदर संपूर्ण प्रकरणाची जे काही 73 कोटीचा कथित ते काही तिथं प्रशासकीय मान्यता दिल्याचं आणि काही कथित घोटाळ्याच्या संदर्भातली जी काही माहिती समोर आली आहे त्या संदर्भातली ते मर्यादित कालावधीमध्ये चौकशी करतील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन महिला बाल विकासचे अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा त्या संदर्भातली सगळी माहिती घेण्यात येईल आणि संबंधित जे ठेकेदार आहेत हे जर त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। विभागाचं कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय झी 24 तासनं हा सगळा घोटाळा बाहेर काढल्याच्या नंतर आता सरकारी पातळीवर हालचाली वाढलेल्या आहेत। सरकारने याची गंभीर दखल घेतलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 वर्षातल्या ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या रद्द करणार अशी देखील घोषणा झालेली आहे। काय सांगाल या संदर्भात, काय माहिती आहे? एकूण जर आपण बघितलं तर झी 24 तासनं ग्राउंड रिपोर्ट करत इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून जिल्हा महिला बाल विकास ठाण्याच्या ज्या कार्यालयानं ज्या 73 कोटीचा घोटाळा केला होता तो संपूर्ण घोटाळा आपण समोर आणला होता। त्याच्यामध्ये फक्त योजना ज्या आहेत त्या कागदावरच तयार केल्या गेल्या, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही आणि बिलं काढली गेली, अशा पद्धतीचा संपूर्ण जो फार्स होता तो लोकांच्या समोर आणला होता। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की 2016चं जे खरेदी धोरण आहे उद्योग ऊर्जा विभागाचं ते डावलून या ठिकाणी अगोदर बिलं काढली, नंतर निविदा, नंतर कार्यादेश, अशा पद्धतीची जी काही नियमबाह्य प्रक्रिया राबवली गेली या सगळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर कालपासूनच या डिपार्टमेंटच्या ज्या मंत्री आहेत, या खात्याच्या मंत्री, महिला बालविकासच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी ॲक्शन घ्यायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं आहे। कालही आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून लोकांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की या संबंधित सर्व लोकांवर कारवाई केली जाईल। एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची कमिटी नेमून त्याच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे ठेकेदार दोषी आहेत त्यांनाही ब्लॅकलिस्ट केलं जाईल, अशा पद्धतीच्या जी माहिती आहे त्यांनी काल आपल्याशी बोलताना दिली होती। आणि आज पुन्हा त्याच्यामध्ये अपडेट जी ॲडव्हान्स जी माहिती आहे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याच्यामध्ये हे प्रकरण जे आहे ते 2019 पासून सुरू झालेलं प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये आत्ताच्या चालू म्हणजे मागच्या 2 वर्षाच्या म्हणजे 2024-25 आणि 25-26 या 2 वर्षामध्ये ज्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत त्या संपूर्ण रद्द करण्यासंदर्भातले निर्देश जे आहेत त्यांनी विभागाला दिल्याचं पाहायला मिळतं आहे।
तशा पद्धतीचा जो रिॲक्शन आहे ते आपल्या G24 तासला त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि संपूर्ण विशेष म्हणजे राज्यातले आता जे सगळे जे जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतो. तर या प्रत्येक जिल्ह्याला जे जिल्हा नियोजन म्हणजे DPTCतून जो या जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत जो फंड यूज केला जातो, जो फंड वापरला जातो, त्या संपूर्ण फंडची सुद्धा चौकशी करण्यासंदर्भातले निर्देश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील. अशा पद्धतीचे सगळ्यात मोठे सुचोवाद जे आहेत ते या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्र्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि हाच G24 तासचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट निश्चितच गोविंद, खरं तर आपण पाहतो हा सर्वात मोठा इम्पॅक्ट असाच म्हणावा लागणार आहे, कारण या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडतं यावर आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद गोविंद या माहितीसाठी.